मी काही सिडको लॉटरीच्या अगेन्स्ट नाही, पण काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की त्यावर आपण काहीच बोलू शकत नाही किंवा नुसताच संताप येतो. जसे की मागील काही वर्षापासून सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठीचे जे प्रयत्न चालू आहेत, त्यावर सिडकोने थोडं लक्ष द्यावं एवढंच आम्हाला वाटतं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रत्युष लाईफस्टाईल. आता मागील काही दिवसांपूर्वीच सिडकोने 4,000 घरांसाठीची नवीन सोडत काढली आहे. सिडकोतर्फे प्रथमच सादर करण्यात आलेल्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरील गृहनिर्माण योजनेला नागरिकांचा खूप प्रतिसाद मिळत असून आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छुक अर्जदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 4,508 घरांसाठी आजपर्यंत तब्बल 14,796 अर्जदारांनी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू करून कागदपत्र सादर केली आहेत. या प्रक्रियेसाठी 21 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत दिली आहे. येत्या काही दिवसात अर्जदारांची संख्या आणखी वाढेल असा विश्वास आहे. या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज येत असल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत जाणवणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सिडकोने स्वतःची यंत्रणा नेमली आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी सिडकोने 76 65 22 13 59 हा मदत केंद्र संपर्क क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे या 4,508 घरांच्या विक्रीची जबाबदारी सिडकोने स्वतःकडे ठेवली आहे. यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेतील 67,000 घरांच्या विक्रीसाठी एका खाजगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रति सदनिका 2 लाख रुपये खर्चाच्या या प्रस्तावामुळे घरांच्या किमती वाढवण्याचा धोका निर्माण झाला होता. तसेच 26,000 घरांच्या विक्रीच्या सोडतीमधील 60% घरांची विक्रीची अट या खाजगी कंपनीने पूर्ण न केल्याने त्या कंपनीचे पुढील देयकाला स्थगिती देण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांनी घेतला आहे. सिडकोने मागील केलेल्या विक्रीच्या धोरणातून बोध घेऊन स्वतःची कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत 4,508 घरांच्या विक्रीसाठी थेट पुढाकार घेतला आहे, ज्यामुळे सिडकोच्या पणन विभागाची कार्यकुशलता सिद्ध होत आहे. मात्र अर्जदारांची अंतिम नोंदणी झाल्यानंतर 28 डिसेंबर 2025 पासून अर्जदारांना पसंतीचे घर ऑनलाईन निवडण्याची संधी मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या इच्छुकांना पहिल्यांदा नोंदणी करण्यापूर्वी कागदपत्र डिजिलॉकरमध्ये अपलोड करावी लागतील. अर्जदारांची कागदपत्र नियमानुसार अपलोड झाल्यानंतर अर्जदारांची नाव नोंदणी असेल. सिडकोने या योजनेत पात्र अर्जदारांकडून अनामत रक्कम स्वीकारण्याची अट शिथिल केली. 236 रुपये भरून इच्छुक अर्ज व कागदपत्राची प्रक्रिया करू शकतील. नवीन वर्षात अनेकांचे स्वप्नाच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे, असा विश्वास सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी यांनी व्यक्त केला. आणि ह्याच कारणामुळे मी सांगत होती की सर्वसामान्यांचा खूप विश्वास आहे सिडकोवर, सिडकोच्या कन्स्ट्रक्शन क्वालिटीवर. आणि तुम्हीसुद्धा जर सिडको लॉटरीसाठी फॉर्म भरला असेल तर तुमचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स हे डिजिलॉकरमध्ये सेव्ह करून ठेवण्यास विसरू नका.